हालेलुया, हालेलुया. इर्मया याचा 31 अध्याय आणि वचन 12 ते 14 तीन वचन आहेत. पण या तिन्ही वचनामध्ये तुम्हाला मला प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी देवाकडून सांत्वन आहे, उत्तेजन आहे आणि एक उत्तम मार्गदर्शन आहे. ऐका, इर्मया 31 अध्याय वचन 12 ते 14. ते येऊन हा. सियोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील. परमेश्वराची उपयुक्त वरदाने हा. म्हणजे धान्य, धान्य, नवा द्राक्षरस, न्यू द्राक्षरस, हा, ताजे तेल ताजे तेल, नवा अभिषेक, व गुरा मेंढरांचे वत्स्य हा, याकडे लोटतील. त्याचा त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. कदाचित आम्ही सुकलेल्या अवस्थेमध्ये असेल आणि जे निराश आणि दुःखी होऊन सुकलेल्या अवस्थेत आहेत, बायबल सांगतं त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. मला सांगू दे, हे वचन आज नाही घडणार, पण आज जर तुम्ही याला ग्रहण करताल. प्रॉफिटिक काम कधी होतं? जर प्रॉफिटिक वचनाला तुम्ही विश्वासाने ग्रहण करता, त्याचा परिणाम येणाऱ्या दिवसात होतो. हालेलुया. जर तुम्ही आज त्याला विश्वासाने ग्रहण करताल तर येणाऱ्या दिवसात त्याचा परिणाम पाहताल. यापुढे ते ग्लान होणार नाही, म्हणजे उदास होणार नाही. या सियोनेच्या माथ्यावर जी आराधना तुम्ही आनंदाने करताय, तुम्ही उदास होणार नाही, तर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद झळकणार आहे. हालेलुया. पुढे, कुमारी आनंदाने नृत्य करतील, वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. मी तुमच्या जीवनातला जो शोक आहे तो पालटून तेथे आनंद करील. मी त्यांचे सांत्वन करीन. जे दुःखात होते तुमचं सांत्वन केलं जाईल. हा, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करील. आमेन. दुःख गेलं, त्यांच्या दुःखानंतर तुम्ही आनंद करताल असं मी करील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा माझा देव वचनाचा देव आहे. या वचनांना अंडरलाईन करून आजची तारीख टाका आणि क्लेम करा, मी उदास होणार नाही, मी आनंद करणार आहे. माझा देव माझ्या दुःखाचं सांत्वन करणार आहे. माझा देव मी आनंद करावा असं कुठला मनुष्य नाही, तर देव स्वतः करील. सगळे रोग व्याधी आजार घालून, सर्व समस्या फायनान्शियल प्रॉब्लेम दूर करून मी आनंद करावा असं कुठला व्यक्ती नाही. माझा देव, माझा येशू करील. आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्ट अन्नाने तृप्त करील. मिष्ट अन्न वास्तविक समजलं असेल त्याला हिंदी में जोर से पढ़ो, ये शब्दावचन क्या कहता है? चिकनी. चिकनी वस्तुओं से अति तृप्त करूंगा. चिकनी मतलब चेहऱ्याची गोष्ट नाही. ही चिकनी वस्तू ही तेलामध्ये असते, चरबीमध्ये असते, है ना. कधी कधी आणल्यानंतर म्हणतात चरबी जास्त आणलं म्हणून सगळं चिकनं झालं कालवण, आहे का नाही. हे शब्द, पण याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही आणि मी याजकीय वंशातले लोक आहोत. येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे प्रगटीकरण 1:5 सांगतं, तुम्ही ख्रिस्ताचे याजक आहात. येत्या दिवसांमध्ये परमेश्वर चिकनी वस्तू म्हणजे गाढा अभिषेक, नुसता अभिषेक नाही, गाढा अभिषेक. त्या गाढ्या अभिषेकाने तुमचा जीव तृप्त करील. लोक जग आणि जगाच्या गोष्टीसाठी धडपडत आहे आणि तिथून तृप्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तुमचा आणि माझा देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, या प्रॉफिटिक वचनाच्या द्वारे तुमचा जीव ताज्या गाढ्या अभिषेकाने तृप्त करील. हालेलुया. पुढे, माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो माझे लोक, तुम्ही त्याचे लोक आहात. तुम्हाला कुणी आपलं म्हणलं नाही, हरकत नाही. कुठला नातेवाईक तुम्हाला आपला म्हणलं हे आमचे नाही, पण परमेश्वर म्हणतो माझे लोक या दिवसांमध्ये उत्तम वरदानांनी तृप्त होतील. कुणी अन्य भाषा बोलतील, कुणी अन्य भाषा भाषांतर करतील, कुणी परमेश्वराच्या कार्यासाठी अद्भुत कृत्य करतील, चिन्ह चमत्कार तुमच्यातून होईल. विश्वास ठेवा. या सियोनेच्या माथ्यावर जी आराधना करणारे लोक आहात, येत्या दिवसामध्ये गाढ्या अभिषेकासह परमेश्वर उत्तम वरदानांनी तुम्हाला तृप्त करील. आणि शेवट केले असे परमेश्वर म्हणतो.
हिंदी में दिया है, ऐसे ही यहोवा की वाणी है. किसी भविष्यवक्ता की वाणी नाहीये, कुठल्या स्वर्गदूताची वाणी नाहीये, कुठल्या संताची वाणी नाहीये, कुठल्या अपोस्टल प्रॉफेट इव्हांजलिस्टची वाणी नाहीये, तर ही स्वतः आमच्या येशूची वाणी आहे. आणि ती वाणी सांगत आहे की दुःखाचे दिवस संपले, आनंद सुरू झालाय, तुझं सांत्वन होत आहे, तुझी बरकत तुला मिळत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की चिकनी वस्तू से मैं तुम्हें तृप्त करूंगा. हालेलुया. या वचनांना अंडरलाईन करून ठेवा आणि रोज हे वचन क्लेम करा, मी दुखी होणार नाहीये. आज परिस्थिती नवऱ्याची काही असो, बायकोची काही असो, मुलांची काही असो, तुमची काही असो, ती परिस्थिती बदलण्याच्या आधी देवाचं वचन आलं. पृथ्वीवरती प्रकाश येण्याच्या आधी देवाचं वचन आलं, मगच प्रकाश आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो वचनाला आपल्या जीवनात उंच करतो त्याच्या पाठोपाठ तो आशीर्वादाची डिलिव्हरी मिळवतो. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी हा, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. ओके. जगात तुम्हाला क्लेश होतील. जगात तुम्हाला क्लेश होतील, पण आज क्लेशाबरोबर देवाने त्याचं औषधही तुम्हाला वचनात व्हावे दिलंय. आमेन. हालेलुया. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, तरी धीर धरा. मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. आमेन. धीर धरा. मी जिंकले, मी विजयी झालोय. तुम्ही आणि मी त्याचे लेकर आहेत. कुठल्या बापाची इच्छा अशी असेल की त्याचा मुलगा पराजित व्हावा? कुठल्या आई वडिलांची इच्छा असेल की त्याचा मुलाला सक्सेस मिळू नये? प्रत्येक आई वडिलांची इच्छा ही आहे की माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा पुढे जावं. प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे माझ्या मुलांना जे सक्सेस मला मिळालं नाही ते सक्सेस माझ्या मुलांना मिळावं. तर तो आमचा देव, तो आमचा पिता, तोही म्हणत आहे माझ्या मुलांनो, जगात तुम्हाला क्लेश होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकले, मी विनर झालोय, तुम्ही विनर होणार. आमेन. पण गरजेची गोष्ट काय आहे? धीर. आणि या दिवसांमध्ये लोकांच्या जीवनातून ही गोष्ट कुठंतरी लुप्त होत चाललेली आहे. प्रत्येक व्यक्तीला सगळ्या गोष्टी पटापट व्हायला लागतात. प्रत्येकाला घाई आहे. आज आम्ही ट्रॅफिकमध्ये जाऊया, हॉस्पिटलमध्ये जाऊया, रेल्वे स्टेशनला जाऊया, प्रत्येक जण धावतोय, प्रत्येकाला धावायचंय आणि सगळ्या घाई गडबडीत जीवन चाललेलं आहे. परंतु बायबल सांगतं जर आम्ही धीराने जर जातो तर परमेश्वर आम्हाला विजयी करतो. तर जाऊया 2 तिमोथी 2 अध्याय 9-10. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 9-10. पौलाने तुरुंगामधून लिहिलेलं हे पत्र आहे आणि त्याची परिस्थिती तो काय सांगतोय आणि तो कशासाठी धीर धरतोय, त्या धीरामागचा उद्देश प्रगट करतोय. ऐका. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यांसारखा बेड्यांचे देखील दुःख शोषित आहे. या सुवार्तेमुळे म्हणजे जी सेवा मी येशूची करत आहे, ही सेवा करत असताना जे दुष्कर्म करणारे खुनी आहेत, अपराधी आहेत, चोर लुटारू आहेत, त्यांच्या हातात जशा बेड्या आहेत ना, तो म्हणतोय मी सेवा करत असताना माझ्या हातात बेड्या आहेत. कदाचित आज मी चांगल्या परिस्थितीत आहे. झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान तिकडची परिस्थिती खराब आहे, पण तरी सुद्धा ते लोक ख्रिस्तामध्ये धीर धरून त्याची सेवा जशी मिळेल तशी करत आहेत. आणि पौल याचं एक उत्तम उदाहरण आणि आमच्यासाठी आदर्श आहे. तो जेलच्या आतमध्ये एक जेल आहे ज्याला बंदीखाना म्हणतात किंवा अंडा सेल म्हणतात, की ज्याच्यामध्ये एकदम खुखार कैदी जे असतात, जे खूप वाईट काम करणारे कैदी असतात, त्यांना त्या वाईट परिस्थितीमध्ये आतल्या जेलमध्ये ठेवलं जातं. आणि त्या परिस्थितीमध्ये दुर्गंधी आहे, सर्व पाणी घाणेरडं गटाराचं वाहत आहे, निरनिराळे प्रकारचे कीटक तिथं फिरत आहे, डास आहेत, मच्छर आहे, सर्व प्रकारची वाईट परिस्थिती आहे. आणि त्या ठिकाणामधून तो पत्र लिहितोय आणि तो म्हणतोय की जसं दुष्कर्म करणारे जे लोक आहेत त्यांच्याप्रमाणे माझं देखील बेड्या माझ्या हातामध्ये आहेत, पण तो म्हणतो दुष्कर्म करणाऱ्यांसारख्या बेड्यांचे देखील दुःख शोषित आहे. पण पुढे खूप उत्तम गोष्ट तो बोलतोय. ऐका. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. हालेलुया. आमेन. देवाच्या वचनाला कुठला मायकालाल बेडी घालू शकत नाही, कुठलं गव्हर्नमेंट त्याला बेडी घालू शकत नाही. देवाच्या वचनाला कुणी बेडी घालून बंदिस्त करू शकत नाही. जरी पौल तुरुंगात आहे पण तिमोथी सेवेमध्ये आहे. हालेलुया. आज अनेक देवाचे सेवक, जवळजवळ अनेक संख्येने खूप सेवक आज कुठंतरी बेड्या टाकून त्यांना आत टाकलेलं आहे, पण देवाचं कार्य चालू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
फक्त या दिवसांमध्ये शिक्षण याच्याच मागं जग चालले, फक्त चिन्ह चमत्कार याच्याच मागं चाललेलं आहे. परंतु बेड्या पडलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा धीराने ख्रिस्ताचं कार्य कसं करायचं याचं उत्तम रोल मॉडेल आमच्याकडे संत पौलाच्या रूपाने आहे. पुढे नीट ऐका, यापुढे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशू मधील तारण युगाच्या गौरवासह तारण प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हालेलुया. हालेलुया. तो धीराने का सोचतोय माहिती का? देवाने काही लोक निवडलेत, देवाने काही लोकांना आपल्यासाठी पसंत केलेले आहेत, अन्य जातीतून आणलेले आहेत, वरच्या दर्जाचे, मधल्या दर्जाचे, खालच्या दर्जाचे लोक, असे लोक आपल्या राज्यासाठी आणलेले आहेत. आणि तो म्हणत आहे की हे येशू मधील तारण युगाच्या गौरवासह अशा लोकांना प्राप्त व्हावं, त्यासाठी जेलच्या आतमधलं जे जेल आहे, तिकडच्या यातना, तिकडचं दुःख, तिकडचा त्रास मी धीराने सहन करत आहे. हालेलुया. त्याला फक्त पत्र पाठवण्याची परवानगी होती आणि तो त्याच्यामध्ये आनंदी होता. त्याने मोठमोठ्या सभा गाजवल्या, मेलेले मुर्दे उठवले, त्याच्या अंगावरून कपडे फिरून नेले की लोक निरोगी होत होते, अद्भुत सेवा केली. पण त्याची सेवा त्या जेलमध्ये येऊन ठप्प झाली नाही. त्या जेलमधून पण तो चर्मपत्रावरती लिहित होता आणि लोकांना, कविनकराच्या मंडळीला, रोमकराच्या मंडळीला, कल्सीकराच्या मंडळीला, फिल्पीकराच्या मंडळीला या पत्रांच्या द्वारे तो प्रोत्साहित करत होता. आणि जी आग पेटली होती तिला अधिक पेटवत होता. आणि पेटवणारा व्यक्ती जो स्वतः यातना भोगत आहे, आणि तो यातना का भोगत आहे? मी धीराने यासाठी सहन करत आहे की ख्रिस्त येशू मधलं तारण सर्वांना प्राप्त व्हावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेच म्हणतो, मला येण्यासाठी विलंब होत नाहीये, मी धीराने सोसतोय यासाठी की सर्वांचं तारण व्हावं, कुणाचाही नाश होऊ नये. तुमच्या कुटुंबातले लोक आज कसेही असू द्या, तुम्हाला वाटते की मी इतके प्रयत्न करत आहे, पण मला सांगू द्या, देव त्याच्या कार्यानुसार त्यांच्या जीवनामध्ये कार्य जरूर करेल. जर त्या जेलमध्ये संत पौल यातना भोगत असताना धीराने सोसतोय आणि पत्र लिहितोय, त्याला खायला चांगलं नाहीये, पांघरायला चांगलं नाहीये, दुनियाची घाण तिकडे आहे, दुर्गंधी आहे, पण त्या ठिकाणातूनही तो फिल्पीकराच्या मंडळीला पत्र लिहून म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. चांगल्या स्थितीमध्ये आनंद सगळं जग करू शकतो, परंतु हा व्यक्ती देवाचा एक महान सेवक होऊन गेला, जो शेवटल्या श्वासापर्यंत देवाच्या कार्याशी प्रामाणिक होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो, त्याच्याबरोबर मरणं म्हणजे जुन्या जीवनासाठी मरणं आणि नव्या जीवनासाठी जगणं. वास्तविक मृत्यू नाही, जुनं जे देवाला आवडत नाही त्याच्यासाठी मरणं आणि जे देवाला आवडतं त्याच्यासाठी जगणं. पुढे ऐका, जर आपण धीराने सोसतो, जो धीराने सोसतो तोच त्याच्याबरोबर राज्यही करतो. तुमचं राज्य करण्याचे दिवस जवळ आलेत, कारण आज जे प्रॉफिटिक वचन इर्मया 31 अध्याय वचन 12 ते 14 याद्वारे परमेश्वर आज आपल्याशी बोलला आहे. तर निश्चित मला सांगू द्या, परमेश्वर आपलं कार्य तुमच्या जीवनामध्ये जरूर करणार आहे. हालेलुया. आणि या धीराकडे जात असताना आम्ही सध्या कदाचित हा शेवटला पॉईंट असेल, शेवटला भाग असेल, दाविदाचा धीर आम्ही पाहत आहोत. दाविदाच्या धीराविषयी आम्ही डीपमध्ये जात आहोत आणि दाविदाचं जीवन आम्ही उत्तम रीतीने अभ्यास केलेला आहे की ज्या दाविदाने शौल नावाच्या राजाच्या राजकीर्दीमध्ये त्याला कशा पद्धतीने सहाय्य केलं, पण कालांतराने तो राजाच त्याच्या जीवावरती उठला आणि दावीद ज्या पळून गेला, ज्या वेळेला पहिल्या वेळेला आम्ही पाहिलं की तो ज्या गुहेमध्ये होता, त्या गुहेमध्ये तो अशा लोकांबरोबर होता की जे कर्जबाजारी, विपन्न आणि जीवाला त्रासलेले लोक, त्यांचा नायक बनून तो त्या ठिकाणात होता. आणि पहिल्यांदा ज्या वेळेला त्या गुहेमध्ये त्याला सुसंधी मिळाली, त्या ठिकाणामध्ये त्याचे लोकही म्हटले की देवाने तुमचा शत्रू तुमच्या हातात दिलाय, पण दावीद म्हटला की मी देवाच्या अभिषिक्तावर हात कसा घालू. त्याने त्याच्या वस्त्राचा काठ कापला आणि सकाळी दुरून त्याच्याशी संभाषण केलं आणि त्यानंतर शौल त्याच्याबरोबर संभाषण करतो. ते संभाषण ऐकून आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत. पहिले शमूएल 24 अध्याय आणि वचन 16, 17 आणि 18 3 वचन ऐकूया. दाविदाने शाऊलाशी हे बोलवायचे संपल्यावर शाऊल म्हणाला, माझ्या पुत्रा दाविदा, ही तुझीच वाणी काय?
आणि शाऊल हेल काढून रडू लागला. त्या ठिकाणामध्ये जो त्याचा जीव घ्यायला आलेला शाऊल त्या ठिकाणामध्ये दाविदासाठी हेल काढून म्हणजे हुंदके देऊन रडायला लागला. तो दाविदास म्हणाला, हा, तू मजहून नीतिमान आहेस. तू माझ्याहून, हालेलुया, हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, तू तर मशी भलाईने वागलास, पण मी तुझी बुराईने वागलो. ते इतकी भलाई दाविदाने केली. राजासाठी त्याने अनेक युद्ध जिंकले. देशावरती इतकं मोठं गोल्यात नावाचं संकट होतं. त्या संकटाशी तो लढला आणि राजाचं ते नाक कापणार होतं, ते नाक शाबूत ठेवलं. इस्रायल राष्ट्राला विजय दिला. अनेक लढाया जिंकला. राजाला दुष्टात्म्यामधून सुटका मिळावी म्हणून विणा वाजवत होता. पण या राजाच्या मनामध्ये दाविदाबद्दल ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याने 3दा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दावीद पळून रानामध्ये गेला, पण रानामध्ये पण तो 3000 लोक घेऊन त्याचा पाठलाग करतोय आणि त्या ठिकाणामध्ये गाढ निद्रेत जातोय. तरी सुद्धा दाविदाला संधी मिळाली असतानाही त्याने शाऊलावर हात उचलला नाही. आणि हात उचलला नाही. त्याच्या लोकांनाही, जे 600 लोक त्याच्या बरोबर होते, त्यांनाही त्याने हे काम करण्यापासून आवरलं. त्याला माहितीये मी आज धीराने सोसणार आहे. येत्या दिवसामध्ये मी ख्रिस्ताबरोबर राज्य करणार आहे. कदाचित तुमच्या विरुद्ध वागलेले लोक तुम्हाला संधी मिळेल, आ बाया उठ पहाड के नीचे असा डायलॉग मारून त्यांना अडवू नका. मी त्या देवाचं लेकरू आहे जे क्षमाशील अंतकरणाने आहे आणि तेव्हा जाऊन तुमचा शत्रूही म्हणेल तू नीतिमान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे, तू मशी भलाईने वागलास, हा, याचे प्रमाण तू आज दाखविले आहे. हा, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले असून हा. तू मला मारून टाकिले नाही. हालेलुया. त्याला कळलं मला इतकं सोप्या पद्धतीने देवाने दाविदाच्या हाती दिलं होतं. पण दावीद इतकं चांगला व्यक्तिमत्व आहे, देवाला आवडणारं व्यक्तिमत्व आहे की त्याला आपल्या शत्रूचा विनाश करण्याची संधी होती. परंतु ती संधी त्या संधीला महत्व न देता त्यांनी त्या अभिषिक्ताचा सन्मान केला. डायरेक्ट 22 वचन वाचू. तेव्हा दाविदाने शाऊलाजवळ अशीच अनाभाग केली. शाऊला बरोबर त्यांनी एक अग्रीमेंट, एक करार केला की आता तुम्ही माझ्या मागं लागू नका, मी तुमच्या मागं येत नाही, मला विसरून जा, आपल्यातलं शत्रुत्व संपून टाकूया. आणि पुढं मग शाऊल आपल्या घरी गेला शाऊल आपल्या घरी गेला आणि दावीद आपल्या लोकांसह गडावर गेला. का सांगितलं गडावर गेला? दावीद गडावर गेला. पण ह्या गडावर तो कुणाबरोबर गेला? तुम्हाला सांगितलं मी की दाविदाचा जो ECG होता त्या रानातल्या साधारण मेंढपाळापासून बेतलेमचा अभिषेक घेऊन शाऊलाच्या राजवाड्यामध्ये विणा वाजवायला गेला. त्याच राजवाड्यामध्ये आणखी त्याचा ECG वर गेला, तो त्याचा शस्त्रवाहक झाला. आणखी त्याचा वरती गेला, त्या ठिकाणामध्ये तो वावरू लागला. ज्या वेळेला गोलियात आला त्याला पुन्हा पाठवण्यात आलं, तो पुन्हा घरी बेतलेम मध्ये आला, पुन्हा त्याचा ECG खाली गेला. कुणी लढायला तयार नाही. बाप म्हणतो जा तुझ्या भावांना जेवण घेऊन जा. तो टिफिन बॉय स्विगीचं काम करायला युद्धभूमीवरती गेला. जाताना तो टिफिन बॉय म्हणून गेला, येताना योनाथानचे वस्त्र आणि कपडे घालून राजकुमार म्हणून तो आपल्या घरी पोहोचला. देवाचं काम कुठलंही करताना हलकं काम नाहीये. जाताना कदाचित दुनियाच्या दृष्टीकडून तुच्छतेचं काम असेल, पण येताना परमेश्वर आम्हाला सन्मानित करून उभं करतो. दाविदाला अशा पद्धतीने देवाने उंच केलं, तो देव तुम्हालाही उंच करू शकतो. पुन्हा तो त्या ठिकाणामध्ये इस्रायल राष्ट्राचा सेनापती झाला आणि लोकांनी त्या ठिकाणामध्ये गाणं गायला सुरुवात केली. शाऊलाने 1000 मारले, दाविदाने लाखो मारले. आणि हे कानामध्ये गाणं जसं आलं, शाऊलाच्या अंतःकरणात ईर्ष्या आली आणि तो दाविदाला संपवण्याच्या मागा लागला. पुन्हा त्याचा ECG खाली, पुन्हा रानामध्ये पळून गेला तो. आणि पळून गेल्यावर त्याला कोण भेटले? 600 लोक, जे ऑलरेडी विपन्न लोक, कर्जबाजारी लोक, जीवाला त्रासलेले लोक, अशा लोकांचा तो लीडर झाला. पण त्याच लोकांमध्ये देवाने कार्य केलं. रानामध्ये राहता राहता बायबल सांगतं 22 वचनात दावीद गडावर गेला, पुन्हा ECG वरती. हालेलुया. तो रानामध्ये गडावरती या सर्व जीवाला त्रासलेल्या लोकांचा लीडर झाला. देवाने त्याला जिथं कुठं पाठवले त्या लोकांमध्ये त्याला उंच केलं. तोच येशू तुम्हाला जिथं कुठं पाठवल त्या लोकात तुम्हाला उंच करणारा देव आहे. त्याच्यासाठी 8 एकच आहे, धीराने. जो धीराने सोसतो
तो त्याच्याबरोबर राज्य करतो. आता हे सगळं झालं. त्याच्यामध्ये जो भविष्यवक्ता शमूएल आहे तो मरण पावला. सर्व घटना आम्हाला माहिती आहे. आणि मग मला असं वाटलं की आता इथून पुढे काही शौल येत नाही. पण 26 अध्यायाचं पहिल्या वचनामध्ये बघा काय झालं, 1 आणि 2 वचन. मग जिफी लोक गिबा येथे शाऊलाकडे जाऊन म्हणाले, रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे ना. तेव्हा शाऊल इस्रायलीतील 3000 निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध कराव्यास जीप रानात निघून गेला. आता थोड्या वेळापूर्वीच अनभाग केली होती ना. थोड्या वेळापूर्वीच बोलला होता की तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे. पार हुदके देऊन देऊन रडला होता. ऍक्टिंग. काही लोक असतात असे शाऊलाच्या स्पिरिट मधले. मी अनुभवातून गेलोय. पहिल्या वेळेस इतकं रडून सांगतील, पण पहिले जो घाव केला ना त्याच्यापेक्षा मोठा घाव करतात. पण हरकत नाही, जरी घाव करणाऱ्याने घाव करावा. आमचे घाव भरून काढणारा आमचा देव जिवंत आहे. जग संपवण्याचा प्रयत्न करल. जग म्हटले संपले, पण येशू म्हणते माझ्या मुली आता एक सुरुवात आहे. आमेन, हालेलुया. ज्याला घाव द्यायचे त्यांनी घाव द्यावेत, परंतु प्रत्येक घाव भरणारा काल आज युगानुयुग सारखा आहे. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन, हालेलुया. त्यामुळे या ठिकाणामध्ये दाविदाच्या मागं हा व्यक्ती पुन्हा 3000 लोक घेऊन निघाला. हकीला नावाच्या त्या जंगलामध्ये दावीद आहे, त्याला खबर पाठवण्यात आली आणि तिथून तो निघाला. आणि रात्रीच्या वेळेला तो त्या रानामध्ये आला. तर तिथली घटना थोडीशी पाहून आपण पुढे जाणार आहोत. पुढे जाऊया डायरेक्ट 7 वचन 26:7. तेव्हा दावीद व अभिषेक या लोकांजवळ रात्रीचे गेले. तेथे जाऊन पाहतात तर शाऊल गाडे तळाच्या आड निजला होता. झोपला होता, एकदम निवांत झोपून गेला होता. त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रवलेला. त्याने असं जमिनीमध्ये भाला रवून ठेवला होता. आणि अब्नेर व त्याचे लोक त्याच्या सभोवती निजले आहेत. इतके ते लोक झोपून गेले, कारण रानामध्ये यायचा अनुभवच नाही ना. म्हणून काही लोकांना प्रार्थनेमध्ये येण्याचा अनुभव नसल्याने त्यांना येण्याची इच्छा होत नाही. रानातला अनुभव हे सांगतो की तिथं जागृत राहावं लागतं, कारण कुठूनही हिंस्र पशु येऊ शकतो, कुठूनही हल्ला होऊ शकतो. परंतु राजा आणि राजाचं 3000 लोकांचं सैन्य सगळे घोडे विकून झोपून गेलेत. आणि ते लोक आले तरी त्यांची झोप उघडली नाही, एकदम निवांत झोपलेले आहेत. पुढं निजले आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा अभिषेक दाविदास म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे. तर आता मला त्याच्या भाल्याने त्याचवर एकच असा वार करू द्या की तो त्यातून भेदून जमिनीत शिरेल. भाला पुन्हा मारण्याची जरूरतच पडणार नाही. त्याचा सेनापती अभिषेक, त्याला एक सेनापती पण मिळाला तिथं त्या जंगलामध्ये. आणि तो म्हणतोय मला माहिती तू वार करणार नाही, पण मला परवानगी दे. कारण मागच्या वेळेला पण त्या गुहेमध्ये संधी होती. त्या गुहेमध्ये असाच झोपलेला होता हा माणूस, तेव्हा सुद्धा तू करून दिलं नाही. आता तू काय करू नको. हा जो भाला आहे ना, एकच असा शॉट घालतो ना की तो पुन्हा दुसरा शॉट मारायची गरज पडणार नाही. एकच संधी दे म्हणतोय तो. पण दावीद पुढे काय म्हणतो पहा. दावीद अभिषयास म्हणाला, त्याचा वध करू नको. त्याचा वध करू नको. परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालून कोण निर्दोष राहणार. एवढं करू नये म्हणजे किती धीराने सोचतो या माणूस. आपल्याला बाबा एवढं तर नाही सोसणार, मिळाली संधी दे ठोका. पहिल्या वेळेला मी 3000 लोक घेऊन आला, दुसऱ्या वेळेला तिथं करार करतोय मी आता तुझ्या मागे येणार नाही. माझ्या पुत्रा तू माझ्याशी बऱ्याने वागला, मी वाईटाने वागलो, एवढं सगळं बोलतोय. आणि खबर मिळाल्यावर ती पुन्हा लोक घेऊन मागे येतोय. ही संधी मिळाल्यावर सुद्धा दाविदाला माहिती होतं देवाने मला अभिषेक केलाय. तो अभिषेक यासाठी आहे की परमेश्वर मला इस्रायल राष्ट्रावर राजा करणार आहे. तो मला असं मधी मरू देणार नाही. तुम्हाला सुद्धा देवाने निवडले. त्याचं कार्य माझ्याकडून तुमच्याकडून पूर्ण केल्याशिवाय या जगातून जाण्याची संधी नाहीये.
भरपूर काम करायचं आपल्याला. येत्या दिवसामध्ये भरपूर देवाच्या कार्यासाठी पवित्र आत्म्याची आग आपल्याला पेटवायची आहे. म्हणून हताश निराश होऊ नका. परमेश्वर तुम्हाला असं मधून निरनिराळे व्हायरस येतील, कोरोना येतील, याचा कुठला परिणाम होणार नाहीये. त्याचं कार्य प्रभू तुमच्या माझ्याकडून करून घेणार आहे. ज्या परिस्थितीमध्ये आहात दिव्याने सोसा, तरच त्याच्याबरोबर राज्य करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे दावीद आणखी म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्यास मारील. परमेश्वर त्याला मारील, मी मारणार नाही त्याला. अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल, अथवा युद्धात त्याचा अंत होईल. परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचा मजकडून न घडो, पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण निघून जाऊ. त्याने काय केलं, ते सगळे गाढ झोपलेले त्याचा भाला आणि त्याचा चंबू घेऊन निघून गेला. सकाळी ज्यावेळेस गुड मॉर्निंग झाली असेल त्यावेळेला शौलाने बघितलं असेल की चंबू पण गायब आणि भाला पण गायब. चंबू म्हणजे तांब्या पाण्याचा पिण्याचा. आणि त्याला जाणवलं की हे घेऊन गेला म्हणजे दावीद. त्याला त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो पश्चाताप झाला आणि कुठंतरी त्यावेळेला त्याला कळलं की परमेश्वर दाविदासोबत आहे. तुमच्या शत्रूच्या विरुद्ध तुम्ही शत्रूच्या पद्धतीने कारवाया करू नका. तुमच्या वतीने तुमचा देव लढेल. त्यांना कळून येईल की मी किती प्रयत्न केले या व्यक्तीला संपवण्यासाठी, पण ह्यांचा येशू यांच्यामध्ये उभा आहे. ही साक्ष पोचू द्या. ही साक्ष पोचल ना, त्यावेळेला दुष्टाला कळल की आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. डायरेक्ट 21 वचनाकडे जाऊया. शाऊल काय म्हणतो आणि मग आपण थांबूया. तेव्हा शाऊल म्हणाला, मी अपराधी आहे. काय म्हणतोय? मी अपराधी आहे. पहिल्यांदा मी नाटक केलं, रडायची ऍक्टिंग केली, तुझ्याबरोबर शपथ वाहिली, पण दुसऱ्यांदा पुन्हा मी या रानामध्ये, जिफी रानामध्ये, हकीला डोंगरामध्ये येऊन तुझ्या मागं आलो. माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये. आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मौल्यवान वाटला, म्हणून यापुढे तुला मी एकही उपद्रव करणार नाही. पहा, मी मूर्खपणाने वागलो आहे. माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे. दावीद म्हणाला, महाराज, हा पहा भाला, हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा. परमेश्वर प्रत्येकास त्याच्या धार्मिकतेने व सचोटीने फळ देईल. आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते, तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही. बस, भरपूर स्टोरी मोठी आहे. मूळ सांगायचं तात्पर्य काय, त्याला त्याच्या या परिस्थितीमध्ये देवाने संधी दिली, पण तरी सुद्धा त्याने त्या संधीला महत्त्व दिलं नाही. त्याने त्याच्या वरिष्ठाला, त्या अभिषिक्ताला सन्मान दिलाच. त्याची निवड देवाकडून आहे. इस्रायलचा पहिला राजा आहे याची जाणीव ठेवली. संधी मिळाली असतानाही त्या संधीचा त्याने उपयोग केला नाही. लोक तयार होते मारायला, तरी तो तयार झाला नाही. त्याने धीराने त्या रानामध्ये सोसलं. त्या रानातून ज्यास तो निघाला पुढे, त्यास तो हेब्रोनमध्ये फक्त यहुदी लोकांचा राजा झाला. हा सेकंड अनॉइंटिंग आहे. फर्स्ट अनॉइंटिंग बेथलेहममध्ये झाला. तो आपल्या बापाची मेंढरं धीराने सहन करत, आपल्या घरच्या लोकांचं सहन करत तो त्या रानामध्ये रेग्युलर कामाला जात होता. त्याला कुणी नीट व्यवस्थित बोलतही नव्हतं. तिथं धीराने सोसलं. त्याच्या घरात त्याच्या लोकांपुढं त्याला बेथलेहेम अभिषेक मिळाला. 3 अभिषेक आहेत. त्यानंतर त्याला रानामध्ये त्याची चूक नसताना शौलाच्या भीतीने पडावं लागलं. 3,000 लोकांचं सैन्य घेऊन एका माणसाला मारायला तो राजा येतोय, ज्या राजावरती दाविदाचे उपकार होते. पण तिथे सुद्धा तो त्या ठिकाणामध्ये धीराने सोसत गेला. तिथून पुढे तो हेब्रोनमध्ये आला. हेब्रोनमध्ये त्याला यहुद्याचा राजा केला. शाऊल मरण पावला. त्यानंतर एक समय आला, त्याला सियोनामध्ये परमेश्वराच्या लोकांनी त्याला इस्रायल राष्ट्राचा राजा केला. त्याचा 3रा अभिषेक होता सियोन अभिषेक, झायन अनॉइंटिंग. तुम्हाला आणि मला त्या लेवलला यायचे. कदाचित बेथलेहम अभिषेक मिळालाय, पण कदाचित तुम्ही आणि मी रानामध्ये पळतोय. शौलाच्या स्पिरिटमधले लोक ज्यांच्यासाठी आम्ही चांगलं केले पण तेच आमच्या विरुद्ध आहे, हरकत नाही, धावत राहा. प्रभू त्या ठिकाणामध्ये तुम्हाला उंच गडावर ठेवल.
एक वेळ येईल त्याच लोकांमध्ये देव तुम्हाला उंच कराल. तुम्ही जर 2 तिमोथी 2:12 प्रमाणे तुम्ही जर धीराने सोसताल तर त्याच्यावर राज्यही करताल. प्रभू या वचनाद्वारे तुमची उन्नती करो आणि तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये महिमेतून महिमेत चालवू.